मामीने फराळाचं वगैरे दिलंय, हिला सोडून आलो की मी फोन करतो. काय आवडलं ना कॉलेज दादाचं? वय जाम भारी आहे तर भारी. मग दादाला सांगायचं आता भारी अभ्यास करायचा, भारी मार्क घ्यायचे म्हणून. ते तो मिळवणारच आहे की काय. म्हणजे काय मिळवायलाच पाहिजेत. भारी अभ्यास करायचा, भारी मार्क घ्यायचे. काय जावय भरपूर शिकायचं, नाव काढायचं. नावच काढायचं तर न शिकता काढतो की कॉलेज मधून. काय म्हणलं? असं काय बोल नको. शिक्षण ही सुखी आयुष्याची गुरुकिल्ली असते. हा, आयुष्याची का पुरीच्या लग्नाची? काय म्हणलं? नाही काय नाही काय नाही काय बोललो नाही. काहीतरी बोला ना आता तू. अरे नाही नाही काहीच नाही बोललो मी. काय रे काय झालं? कुठं काय? अरे तूच तर मला मेसेज केला कम फास्ट म्हणून. हा ते का ते यांचं स्लो मोशन मध्ये चालू होतं ना सगळं म्हणून. काय नाही सम्राट मला म्हणतोय की तुम्ही जाताय ना, सो भेटून जा म्हणून. बाकी कसे आहात मामा? मस्त मजेत. तू कसा आहे बेटा? मस्त. हा झाला आता, दिवाळी झाली, मजा झाली, नीट अभ्यासाला लागा आता. आणि एक मिनिट करा. आणि माझ्या मुलीशी बोलत जा जरा. कोण? मी? तू नाही रे, त्याला सांग माझ्या मुलीशी बोलत जा म्हणून. हा सांगतो. काय सांगतो? काय सांगतो? अरे हे की मामे बहिणीशी जरा बोलत जा, नाही का मामा? मग बोलतो की तो आमच्या भावा बहिणींच्या ग्रुप वर बोलतो की. भावा बहिणीच्या तिथं काय बोलतो? पर्सनल वर चॅटिंग करत जा. सगळंच कसं सांगावं लागतं तुम्हाला? बरं मग निघतो आता आम्ही. थांबा थांबा एक मिनिट. हे तुझ्यासाठी. हे काय नीरव दादा? अगं माझं भाऊबीजेचं गिफ्ट. अरे कशाला? आपण दोघांनी मिळून दिलं होतं की तिला गिफ्ट. हो पण ते आपल्या दोघांकडून होतं ना, हे माझ्याकडून स्पेशल. उघडू का? हा उघड. वाव जाम भारी आहे दादा. थँक्यू. यू वेलकम. बर चला मग निघतो आम्ही. काय बस हुकली तर पुन्हा कोल्हापूरला पोचाय उशीर होईल. हो चल दादा येते मी. स्वतःची काळजी घे, दुसऱ्याचं टेन्शन नाही घ्यायचं. हो हो हो. आणि तू पण नीट राहा आणि आई आबांची रोज घेत जा. काय शाळा? शाळा नाही ग, काळजी. वय बर चल निघतो आता. बाय नीरव दादा. बाय दादा. बाय बाय. चल चला चल बे. चला मामा लागला एकदाचा रस्त्याला, आपण पण लागू आपल्या कामाला. चला. एकदम मस्त. हळदी कुंकू थांबा जरा. अरे 2 दिवस गेला होता तुम्ही गावी दिवाळीसाठी. कुंभमेळ्यात हरवल्यासारखे काय भेटताय? छाप गप्प बस. मग कशी गेली दिवाळी? एकदम मस्त, खूप धमाल केली मी. आणि नेहमीपेक्षा जरा जास्तच खाल्लं या दिवाळी. आणि यावंसं वाटतच नव्हतं यार. का बोलते? तू कायला रायगडला घरी जाऊन घेऊन आलीस की काय? ए बावळट, असं काही झालं नाही, फक्त आमच्या बसेसचं टायमिंग जुळून आले. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.